भाषण नाही भीमराव, भाषण नाही देते मी. हीच अडचण आहे सर या लोकांची. हे बोलतील तर ते बोलणं असतं आणि आम्ही जरा थोडंसं बोललो तर ते भाषण होतं. चला सर, मी तुम्हाला तथ्य सांगतो. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात ह्या समाजवाल्यांनी माझ्या घराला 11 वेळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातून 2 वेळा अर्ध जाळलंय आणि एकदा पूर्णच जाळलं होतं. पण कमालीची गोष्ट ही आहे की 11 वेळेमधून एकदा देखील कोणाला सुद्धा कुठलीच शिक्षा नाही दिली गेली. सर, इथून जर डाव्या बाजूला गेलो तर आमच्या जातीचे काही लोक राहतात. त्यामधला एक आहे कल्लू. ह्या लोकांनी आरोप केला की कल्लूने रात्री जाऊन यांच्या घरामध्ये चोरी केली आणि त्याला 3 महिन्यांसाठी समाजातून बाहेर काढलं. खरं तर कल्लू रात्रीचा पाहूच शकत नाही, तर माहित नाही त्यांनी चोरी कशी केली. सर, कधी तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर असं झालंय का, तुम्ही ताटामध्ये जेवण वाढवून त्यांच्या समोर ठेवलं असेल आणि ते जेवण स्वतःच जेवलं असाल आणि पाहुण्यांना बोललं असाल की आता तुम्ही ताट स्वच्छ करा? असं कुठं होतं का? असं होतं ना सर, आमच्यासोबत होतं. हे लोक स्वतः सभा भरवतात, आरोप स्वतःच ठरवतात, निर्णय पण स्वतःच ठरवतात आणि न्याय मिळाला हा विचार करून स्वतः आनंद साजरा करतात. आणि आमच्यावर दबाव टाकला जातो ह्यांचे ऐकवलेले निर्णय मान्य करण्यासाठी. जसे ताटातलं जेवण ह्यांनी जेवलं असेल आणि आम्ही फक्त खरकटीत ताटं स्वच्छ करतोय. भीमराव, बिनबुडाच्या गोष्टी बोलू नकोस. आरती नावाची मुलगी होती आमच्या चाळीमध्ये. ह्या शोभा काकी आहेत. शोभा काकी पुढे या. ह्यांची लहान बहीण. आरतीला एका इंग्रज अधिकाऱ्यावर प्रेम झालं. इंग्रज अधिकाऱ्याला आरतीवर प्रेम नाही झालं. असं असून देखील आरती त्या अधिकाऱ्याच्या मुलाची आई बनली. आणि मग ह्या समाजवाल्यांनी आरतीला वाईट आणि चरित्रहीन बोलायला सुरुवात केली. आणि ह्यांच्या बोलण्यामुळे आरतीला आम्हाला आणि आमच्या चाळीला सोडून जावं लागलं. भीमराव. मालू. सर, हा मालोजी आहे. मित्र आहे माझा. खूप चांगला मुलगा होता, ठीकठाक होता. पण ह्या लोकांनी ह्याला दारूची सवय लावली आणि पूर्णपणे दारुडा बनवला. हे आमचे जोखू काका. हे पण चांगले होते. आमच्या चाळीमध्ये यांचं एक दुकान होतं, पण ह्यांनी दारूचं दुकान उघडून त्या दारूच्या दुकानात ह्यांना कामावर ठेवलं आणि मग ह्यांना देखील मालू सारखीच दारूची सवय लावली आणि पूर्णपणे दारुडा बनवलं. आणि पुन्हा एकदा दारूची लालसा देऊन चोरी करून घेतली आणि मग त्यानंतर सभा भरवून त्याच सभेमध्ये यांनाच खोटं सिद्ध केलं आणि 4 दिवस चाळीतून बाहेर राहण्याची शिक्षा दिली. मी ह्यांची मदत करण्यासाठी यांना जेवण दिलं तर मला देखील चाळीतून बाहेर करण्यात आलं. मी महाविद्यालयात शिकतो. माझी परीक्षा येणार आहे सर. 2 रात्रीपासून मी बाहेर आहे आणि आत्तापर्यंत मी पुस्तकाचं एक पान देखील वाचलं नाही. आता सांगा मी काय करू? आणि मेघनाथजींनी तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. तुम्ही तिघे समाजाला मानतात का? एका अशा समाजाला जिथे सभा न्याय देण्यासाठी नाही, खरं तर या लोकांचे गुन्हे धुण्यासाठी भरवली जाते.
तर तुम्ही तिघे अशा समाजाला मानता सर? आणि आज तुम्ही न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवर बसला आहात, तर तुम्हा तिघांकडून जास्त अलिप्ततेची अपेक्षा करतो. म्हणजे तुला वाटतं की लोकांनी कोणत्याही व्यवस्थेशिवाय राहावं आणि आपल्या लहान मोठ्या गोष्टींसाठी सरळ इंग्लंडच्या राणीजवळ जावं? मी असं कधी बोललो? व्यवस्था चुकीची नाहीये, व्यवस्थेचे एकतर्फी होणं चुकीचं आहे. सर, जर अशीच प्रत्येक व्यवस्था एकतर्फी झाली तर प्रत्येक घर जाणारा सुटेल, प्रत्येक आरती काही गुन्हा न करता वाईट आणि चरित्रहीन बनेल, असे अनेक मालू, अनेक जोखो काका दारुडे बनतील आणि प्रत्येक भीमरावला लढण्यापासून थांबवलं जाईल. त्यामुळे सर, आमच्या फक्त 2च मागण्या आहेत. एक तर आम्हाला प्रत्येक न्याय प्रक्रियेमध्ये भागीदारी मिळावी, नाहीतर ह्यांची सामाजिक व्यवस्था ह्यांच्याकडेच असावी. आम्ही यांच्या सामाजिक व्यवस्थेला नाही मानत. निर्णय तुमचा. आणि हो सर, आता मी इथून 10 पावले मागे जाऊन नाही थांबणार. मी इथे माझ्या माणसांसोबत उभा राहणार. वाटलं असतं तर आधी देखील यांचा निर्णय नसता मानला, पण मी स्वतः ठरवलं होतं की मी यांचा निर्णय मानेन, कारण मला माझे बोलणे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. आणि हीच एक संधी होती. चाळीतून थोडा बाहेर निघू, भटकू आणि मग मी माझं म्हणणं घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्यामुळे मी हे सर्व केलंय. ठीक आहे, तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या. आम्ही आपापसात विचार विनिमय करून तुम्हाला आमचा निर्णय ऐकवतो. एवढ्या उशिरापर्यंत काय बोलत आहेत? निर्णय ऐकवायला एवढा वेळ थोडीच लागतो. मालू, न्यायासाठी जेवढ्या खोलवर बोलावे लागेल ते सर्व उचित आहे. त्यांना जेवढं तीव्र चिंतन करायचं असेल करू दे. आपण केवळ वाट पाहूया. खूप उशीर झाला. काही वेळातच पहाट होईल. आम्ही तिघांनी निर्णय घेतलेला आहे. बघा, मला वाटतं की सामाजिक व्यवस्था जुना अनुभव, गरज आणि सिद्धांतांवर चालत आली आहे आणि यात बदल करणं चुकीचं ठरेल. जशी आहे तशीच राहायला हवी.
परंतु मला वाटते की या व्यवस्थेमध्ये बदल करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक न्यायसभेमध्ये भीमाच्या जातीची भागीदारी असलीच पाहिजे. आता जो पण काही निर्णय होईल तो माझ्या निर्णयावर अवलंबून असेल. मी स्वतः एक मोठ्या जातीचा व्यक्ती आहे आणि मी मेघनाथच्या बाजूने आहे. पण केवळ जाती आधारित गोष्टींसाठी, न्यायाने नाही. त्यामुळे माझा देखील निर्णय हाच आहे की भीमच्या जातीवाल्यांची भागीदारी असलीच पाहिजे. आणि भीम आणि जोक्कूचा सामाजिक दंड रद्द केला जात आहे. असे कसे निर्णय घेऊ शकता तुम्ही? उत्तर हवंय मला. अरे असे कसे जाऊ शकता तुम्ही? थांबा. मेघनाथजी, हे तर होणारच होतं. आज माझा नवरा भीमराव आंबेडकर जिंकणारच होते. का? आज असं काय आहे? आज 14 एप्रिल आणि 14 एप्रिल म्हणजे माझा नवरा भीमराव आंबेडकर यांचा वाढदिवस. ज्या दिवशी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी ते कसे हरू शकतील? बरोबर बोललीस रामा. माझा भाऊ भीम आजवर फक्त न्यायासाठीच लढला आहे आणि आज याच्या वाढदिवसाच्या दिवशी न्याय तर जिंकणारच. होय होय. आज माझ्या मित्र भीमाचा वाढदिवस आहे आणि भीमचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला जाईल. भीम, तू इथंच थांब, मी लगेच येतो. पण चाललायस कुठे मालू? होय, तर आपण समजी आतापासूनच भीमरावचा वाढदिवस साजरा करायला लागूया. चला. मालू, हे काय आहे? तू आमच्या समध्यांसाठी त्या उगणाऱ्या सूर्यासारखा आहेस, जो वादळी काळ्या रातीनंतर आपल्या किरणांनी प्रत्येक जागेवर पसरलेला अंधार नष्ट करतो. तुझ्या जिंकण्यानं आमच्या समध्यांच्या मध्ये एक आशेची नवीन आग पेटवली आहे आणि आमचं हे सामाजिक रूपात आग पेटवणं आमच्या समध्यांकडनं तुला तुझ्या वाढदिवसाची भेट आहे. वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा मित्रा.
जय भीम 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 बस बस बस. मला नाही माहित की तुम्हा लोकांचं एवढं प्रेम मी कसं सांभाळून ठेवीन. आता तर सुरुवात झाली आहे भीम. चाळीत तुझा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करू. नाही, ह्या सगळ्याची काय गरज आहे? गरज आहे भीमराव. भीमराव, त्याच निमित्ताने या लोकांना न्याय दिवस साजरा करण्याची संधी मिळाली आहे. तुझ्या वाढदिवशी तरी हे लोक वर्षानुवर्ष यांच्यासोबत होणाऱ्या अन्यायाच्या काळाला हर्ष उल्हासाने विसरू पाहत आहेत. यांना विसरू देत साजरा करू दे भीम. आणि भीम, तुला यांचं प्रेम सांभाळायचं नाहीये, नव्हे तर यांच्यासाठी काम करून, यांची लढाई लढून यांचं आयुष्य बदलायचं आहे. हीच तर यांच्या प्रेमाची परतफेड असणार आहे भीम. तू तुझ्या आयुष्यामध्ये एवढं उच्च पद प्राप्त कर की 14 एप्रिलला येणारी पिढी तुझ्या जन्मदिनाला न्याय दिवसाच्या स्वरूपात साजरा करेल. आणि भीम, तू 1000 वर्ष नाही, तोपर्यंत लोकांच्या मध्ये आठवण केला जाशील, त्यांच्या स्मृतीत राहशील, त्यांच्या आयुष्यामध्ये राहशील, जोपर्यंत ही मानव जात आहे. मला नाही माहित की पुढे येणाऱ्या पिढ्या मला आठवणीत ठेवण्याच्या लायक समजतील की नाही, परंतु मी तुम्हाला हे आश्वासन नक्की देऊ शकतो, जोपर्यंत मी जिवंत राहीन, आपल्या जातीसाठी आणि आपल्या समाजासाठी लढत राहीन, आपल्या लोकांसाठी काम करत राहीन, यांना न्याय देत राहीन. आणि न्याय प्रत्येकासाठी सोपा करत राहीन. भीमराव, तू काय न्यायाच्या गोष्टी करणार? तू तर फक्त तुझ्या स्वार्थाच्या गोष्टी करणार. 4 लोकांची नोकरी हरवून घेणारा तुमचा यो भीम बाकीच्या 4 लोकांच्या हक्कासाठी लढायच्या बाता मारतोय. ही तर समानता नाही झाली. तू तर फक्त तुझ्या वाढदिवसाचा तमाशा कर, आनंद साजरा कर. आता तुम्हा लोकांना भीम आवडत नाहीये, म्हणून तुम्हाला हे समजत नाहीये की भीमने तुम्हा लोकांसाठी काय केलंय. परंतु एक दिवस येणार जेव्हा तुम्हा सगळ्यांना याची जाणीव होईल, आणि तेव्हा बघाल, तुमच्या सोबतच हा संपूर्ण देश भीमाचा जन्मोत्सव साजरा करेन. आज कदाचित भीमराव तुम्हाला साधारण मनुष्य वाटत असेल, परंतु तो दिवस पण येईल जेव्हा भीमरावचे प्रत्येक ठिकाणी जय जयकार होतील. साहेब